नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये। तर पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्स। 15 ऑक्टोबर पासून नवरात्री उत्सवास प्रारंभ। पाणी पुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या, अजित पवार। राज्य कुणाच्या हातात द्यायचे ते तुम्ही ठरवा, शेतकऱ्यांचे हित पाहणाऱ्याला साथ द्या, शरद पवार। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात। लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते। या वर्षीचा नवरात्री उत्सव उद्यापासूनच म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते। घटामध्ये 9 दिवस जे पाणी टाकण्यात येते ते पाणी शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्रोतातून वापरतो, जसे की शेतातील विहीर, शेततळे, याच जलस्रोताचे पाणी घटामध्ये घातले जाते। घट हा मातीचा आणि कच्चा भाजल्याचा वापरण्यात येतो, कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरून त्याच्या खाली ठेवलेल्या बियांना पाणी उपलब्ध होते। त्याचबरोबर घटामध्ये टाकण्यासाठी माती ही शेतकरी त्याच्या शेतातीलच घेत असतात। घट 9 दिवस बसवला जातो, कारण बियांना अंकुर येण्यासाठी 8 दिवस लागतात। महत्त्वाचे म्हणजे शेतकरी आपल्या शेतात जे रब्बी पीक घेणार आहात ते बियाणे घटामध्ये टाकतात आणि घटामधील बियाणांची उगवण क्षमता रोज तपासली जाते। परंतु 9व्या दिवशी 5 व्यक्तींकडून घटाची तळी उचलली जाते। जे पिके जोमाने आली आहेत त्या पिकांची शेतात पेरणी केली जाते। या निर्णयाला देवाचे नाव घेऊन सर्व मान्यता दिली जाते। म्हणजे निश्चितच शेतीच्या दृष्टीतून घटस्थापना ही तितकीच महत्त्वाची आहे। घटामध्ये आलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपीत किंवा फेट्याच्या शिरपेच्यात खोचतात आणि त्याची अंगठी करून हातातही बांधतात। अशा प्रकारे शेतकरी घटस्थापनेचा उत्सव साजरा करतात। तुम्ही देखील अशा पद्धतीने घटस्थापनेचा उत्सव साजरा करू शकता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळ जोडणी कामांचा आढावा घेतलाय। पाणी पुरवठा योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे आदेश अजित पवार यांनी यावेळी दिले। ते म्हणाले, विजयाभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी। पुढे बोलताना ते म्हणाले, हर घर जल योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे। पाणी पुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाहीत याची मात्र दक्षता घ्यायलाच हवी। पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात आणि पाणी वितरणासाठी पाईप चांगल्या दर्जाचे वापरावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असंही ते म्हणाले। अकोल्यात गुरुवारी आयोजित सहकार महर्षी कैलास डॉक्टर वा. रा. कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समारोप व सहकार महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून शरद पवार यांनी जनतेला आवाहन केलंय। काय केलंय ते बघूया। ते म्हणाले, आज शेती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। कापूस उत्पादन घसरले, शेतकरी सोयाबीनकडे वळत आहे, सोयाबीन सुद्धा संकटात आली आहे। नव्या पिढीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालणं मात्र गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले। शेती संदर्भात शासनाचे धोरण चुकीचे आहेत। आयात निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कांदा रस्त्यावर फेकला गेलाय। आता हीच स्थिती संत्रा, कापूस उत्पादकांची होताना आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांची बांधिलकी नसलेला नेता निवडून देऊ नका, असंही ते म्हणाले। आणि राज्य कुणाच्या हातात द्यायचे ते तुम्ही ठरवा, शेतकऱ्यांचे हित पाहणाऱ्याला साथ द्या, असंही आवाहन शरद पवार यांनी त्यावेळी केले। बांगलादेशने घेतलेल्या एका निर्णयामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडलाय। बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावला आहे। यामुळे विदर्भातील तब्बल 2.5 लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती आता निर्माण झाली। बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावल्यामुळे विदर्भातील तब्बल 2.5 लाख, आत्ताच सांगितल्याप्रमाणे 2.5 लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली। बांगलादेशी आयात शुल्क आणि त्याबद्दल केंद्र सरकारची उदासीनता लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे, हे मात्र निश्चित आहे। लवकर याच्यातून मार्ग काढला गेला नाही तर भविष्यात संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतात
आणि भविष्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पुढे तज्ज्ञ बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेश सोबत बोलणी करून आयात कर कमी करून घ्यावे, अन्यथा भारतीय संत्र्याला अनुदान द्यावे अशी मागणी कृषी तज्ज्ञ विजय जावंदिया यांनी केली। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क लागू केल्यापासून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत सापडलेत। शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव 13 दिवस बंद होते, हे तुम्ही आम्ही पाहिलंच आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र आता राज्यभरातील कांदा बाजार समितीत कांद्याच्या आवकेत घट मात्र दिसून येते, मात्र दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे। जरी कांदा आवक घटली असली तरी दर मात्र स्थिरच आहे। आशियातील सर्वात मोठी म्हणून कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। आज बाजार समितीत कांद्याची आवक 7,424 रुपये टन झाली आहे, तर सर्वसाधारण दर हा 2500 रुपये मिळाला आहे। तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषी जागरणच्या वतीने डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा, शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आजच डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर जाऊन तुमची नाव नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी देखील होऊ शकता आणि तुमचे योगदान देखील देऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरणच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।